सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही नेते इच्छुक होते। यामध्ये ठाकरे सेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांचा देखील समावेश होता। मात्र त्या जागेसाठी ठाकरे सेनेने अंबादास दानवे यांना संधी दिली। त्यानंतर सुषमा अंधारेंना डावलल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं। त्यांची नाराजी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस मधून देखील समोर आल्याचं बोललं जात होतं। विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर होताच अशा आमदार खासदार की 100 वेळा कुर्बान म्हणत सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो देखील ठेवला होता। मात्र या फोटो नंतर अंधारेंचं जोरदार ट्रोलिंग सुरू झालं। त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली। पण पद न मिळाल्याच्या रागातून सुषमा अंधारे इतरांवर टीका करतायत का असा सवाल उपस्थित केला जातोय। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोरे यांच्यातील वाद अधिकच गडद होताना दिसतोय। नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावर जोरदार टीका केली। अंधारे यांनी गोरे यांना निरुपयोगी व्यक्ती असं म्हणत त्यांच्यावर गंभीर असे ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत। मात्र या टीकेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्यांमागे त्यांची वैयक्तिक पोटदुखी आणि राजकीय नाराजी असल्याची चर्चा अधिक जोर धरत आहे। सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांनुसार नीलम गोरेंसारख्या व्यक्तींनी पक्षासाठी किंवा समाजासाठी कोणतंही विधायक काम केलेलं नाही, तरीही त्यांना वारंवार राजकीय संधी का दिली जाते असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय। अंधारे यांच्या मते नीलम गोरे या केवळ ब्लॅकमेलिंगच्या जोरावर आणि दबाव तंत्राचा वापर करून आपली पद टिकवून आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत त्यांना आपल्या जाळ्या तोडून स्वतःचे स्थान अबाधित राखण्याची कला त्यांना अवगत आहे असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। या विधानामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। एकाच विचारधारेतून आलेल्या 2 महिला नेत्यांमधील हा संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। परंतु सुषमा अंधारे यांच्या या टीकेकडे केवळ आरोप म्हणून न पाहता त्यामागच्या राजकीय कारणांकडे लक्ष वेधलं जातंय। राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांची ही टीका केवळ कर्तृत्वावर आधारित नसून ती त्यांना न मिळालेल्या संधीतून निर्माण झालेली निराशा आहे। नुकताच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत सुषमा अंधारे यांना संधी मिळेल अशी मोठी चर्चा होती। सुषमा अंधारे यांनी गेल्या काही काळापासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली। मात्र एवढं करूनही जेव्हा प्रत्यक्षात उमेदवारीची वेळ आली तेव्हा प्रत्यक्षात पक्षाने त्यांच्या नावाचा विचार केलाच नाही। ज्यांना संधी मिळाली त्यांच्याबद्दलची ही असूयाच आता पोटदुखीच्या रूपाने बाहेर येत असल्याचं बोललं जातंय। ज्या नीलम गोरे यांच्यावर सुषमा अंधारे आज टीका करतायत त्याच गोरेंनी अनेक दशकांपासून महिलांच्या हक्कांसाठी, महिलांच्या प्रश्नांसाठी राजकीय पटलावर शिवसेनेची भूमिका मांडण्याचं काम केलंय। नीलम गोरे या अनुभवी नेत्या असून त्यांनी अनेकदा पक्षाची ढाल बनून काम केलंय। मात्र सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेची जागा न मिळाल्याने त्यांनी थेट नीलम गोरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केलाय। राजकारणात संधी ही केवळ मागून मिळत नसते, ती मिळवण्यासाठी संयम, निष्ठा यांची जोड द्यावी लागते। सुषमा अंधारेंनी अल्पावधीत मिळवलेली प्रसिद्धी आणि नंतर त्यांना डावललं गेल्याने निर्माण झालेली चीड आता आरोपांच्या स्वरूपात व्यक्त होत आहे। या संपूर्ण वादात एक गोष्ट स्पष्ट होतीये, सुषमा अंधारेंची ही पोटदुखी केवळ नीलम गोरेंपर्यंत मर्यादित नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेविरोधातली एक ओरड आहे। त्यामुळे आता सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांचे पुढील काळात काय पडसाद उमटतात हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।